नमस्कार मुंबईवासियांनो, आज एक ऐतिहासिक दिवस आहे. 16 तारीख आज सत्तापालट झालेला आहे आपल्या महानगरपालिकेचा. सत्तापालट झाला आहे ह्याचा अर्थ असा नाही की व्यवस्था अगदी एका दिवसातच बदलेल, पण आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्हाला निवडून आणलेलं आहे, आमचं लक्ष असणार. भले तुम्ही गेल्या वेळेलासुद्धा होतात, पण आजसुद्धा आहात आणि आज जी सत्ता चालू होते पुढच्या 5 वर्षाकरता तुमच्याकडवरती आमचं नजर असेल, एवढं नक्की. आजपर्यंत आपण रस्ते खोदले, खणले, बुजवले, परत खणले, हा सगळा प्रकार आपण करत आलो. पुढे त्याच्याही पुढे आपण जाऊन परत टँकर, मग नंतर त्याच्यात ठेकेदारी, हा सगळा प्रकार येतो. पाण्याची टंचाई काही कमी होत नाही. पाऊस कितीही पडला तरी पाण्याची टंचाई ही कायमची असते. त्याच्याकरता ही नवीन स्थापना, नवीन व्यवस्था, हे सगळं व्हायचं आहे. आता नवीन सत्ता आली आहे. आता कारणं नकोत, आता जुने दाखले नकोत. आता फक्त कामं हवं आहे. मुंबईला काय हवं आहे? स्वच्छ रस्ते, वेळेवर पाणी, पूरमुक्त मुंबई, सुरक्षित लोकल प्रवास. ह्याच्या पलीकडे मुंबईची आणखीन काय अपेक्षा आहे? तुम्ही किती आम्हाला कोस्टल रोडवेज द्या, आणखीन काय ते बुलेट ट्रेन द्या, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, पण जे मूलभूत जे पाहिजे ते नक्कीच तुम्ही आम्हाला द्यायचं. मुंबई ही फक्त इमारतींचे शहर नाही, ही कष्टकऱ्यांची, कामगारांची, मध्यमवर्गीयांची, झोपडपट्टीतील स्वप्न पाहणाऱ्या माणसांचे शहर आहे. सत्ता बदलली म्हणजे फक्त फाईलचा रंग बदलून चालणार नाही. ठेकेदार तेच, पद्धती तेच आणि जनता फक्त प्रेषक म्हणून असं म्हणून चालणार नाही. आता मुंबईकर जागा झालेला आहे. सोबत मीडियावर प्रश्न विचारतो आहे, कामाचा हिशोब मागतो आहे आणि सांगतो आहे, ही आमची मुंबई. नवीन सत्ताधाऱ्यानो, तुमच्याकडे संधी आहे इतिहास घडवण्याची, नाव कोरण्याचे. पण लक्षात ठेवा, मुंबई माफ करत नाही. तुमच्या कालच्या वोटिंगवरनं लक्षात आलंच असेल नाही का? आणि मुंबई विसरतही नाही. आजपासून 5 वर्षाचा हिशोब सुरू झाला आहे. प्रत्येक रस्ता, प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक निर्णय मुंबईकर पाहतो आहे. सत्ता बदलली आहे, पण आता अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. मुंबईला भाषण नको, मुंबईला पोस्टर नको, मुंबईला फक्त परिणाम आणि व्यवस्था, एवढंच आपल्याला पाहिजे. ही रील शेवटची नाही, हा फक्त पहिला सवाल आहे. या तुम्ही सत्तेवरती या, तुमच्या सगळ्या ज्या कमिट्या वगैरे आहे सगळं स्थापन करा, त्याच्या पुढे आपलं सगळं काम चालू होईल. काही दिवसापूर्वी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर अगदी 3-4 महिन्यापूर्वी मी तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगितलेल्या. खाली फुटेज मी देतो आहे, बघता आलं तर बघा. आता महापालिका 74,000 कोटी, तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल एका टर्ममध्ये किती खर्च होऊ शकतो. चला आता एका पूर्ण निवडून आलेल्या टर्ममध्ये जे कार्यकाळ काय होते ते पहा. जर सध्याचा अंदाजे 24% वार्षिक वाढीचा दर कायम राहिला तर 2026-27 ते 2030-31 या काळात BMC फक्त 5 वर्षात सुमारे 7,46,000 कोटी खर्च करू शकते. परत सांगतो, 7,46,000 कोटी. ही संपूर्ण रक्कम निवडून आलेला नगरसेवक, संबंधित संस्था आणि स्थायी समित्यांवर नियोजित, मंजूर आणि खर्च केला जाईल. ही एका महानगरपालिकेची टर्मची आर्थिक व्याप्ती आहे. जय हिंद, जय महान राष्ट्र.